दिवसातील एकदम महत्त्वाचा कोपरा म्हणजे फ्रीज साफ करायचं ठरवलंय। कारण जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले मी फ्रीजकडे काहीच लक्ष दिलं नाही आणि फ्रीजची अवस्था बघू शकता, एवढी बेकार झाली होती ना की बसच। खूप डाग वगैरे साचले होते, त्यामध्ये म्हटलं चला आज पूर्ण डीप क्लिनिंग करून घेऊया फ्रीजची। बघू शकता मी सगळे भांडे वगैरे काढले होते आणि ते आता घासायला घेतले होते। हे 2-3 भांडे सोडले ना तर की पटापट होऊन जातात, पण बाकीचे भांडे आहेत ना इतके बेकार आहेत, सगळे ग्लासचे असल्यामुळे आहे ना त्याला एकदम सावकाशपणे एकदम काळजीपूर्वक घासावे लागतात, नाहीतर थोडा जरी तडा वगैरे गेला ना मी मग झालं, सगळी गोष्टच संपली। त्यामुळे आज सकाळी माझं फ्रीज छान असं दिसत होतं, छान असं आवरलं होतं। आता बघूया त्यामध्ये भाजीपाला अजून भरायचं बाकी आहे आणि आज आहू रूमला होते, त्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की चहा ठेवा, मला खूप दमल्यासारखं वाटते। त्यांनी छान असं चहा ठेवला आणि प्लीज ते भांडं स्किप करा, कारण इंडक्शनला ते भांडं असं सरफेसला बसत नाही, त्यामुळे ते हालत होतं। त्याच्यानंतर आम्ही ना डिमार्टवरनं काही किराणा भाजीपाला सगळ्या गोष्टी आणल्या होत्या ना, ते मला आवरून घ्यायचं होतं, पण त्याच्या आधी मी भरपूर आराम केला होता, कारण आहू रूमला असली ना की माझा आरामच चालू असतो। छान उठले, मस्त आवरायला पटापट घेतलं, कारण मला पटकन आवरायचं होतं, कारण सगळा डिमार्टचा किराणा भाजीपाला पूर्ण सेट करून ठेवायचा होता। आणि आम्ही डिमार्टला गेलो होतो ना तेव्हा काहीच किराणा मी बघितला नव्हता, काय संपलाय काय नाही, मी तशीच गेले होते। आणि मग आता सगळ्या गोष्टी बघते काय कसं पटकन छान असं ठेवून द्यायचं होतं मला। तुम्हाला माझा फ्रीजचा व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय। आणि असंच